टू व्हीलर चालवत असताना फोनवर बोलताना पकडल्याचा राग आल्याने एका व्यक्तीने ट्रॅफिक पोलिसाला मारहाण केली। गाडी थांबवली म्हणून थेट दगड पोलिसाला फेकून मारण्यात आला होता। या हल्ल्यात पोलीस हवालदार राजेश नाईक हे जखमी झाले होते। पुण्यातील भेकराई नगरच्या चौकात ही घटना घडली होती। घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता। पोलीस त्या दुचाकी चालकाचा शोध घेत होते। अखेर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दुचाकीस्वाराला शोधून काढले। त्याला केवळ शोधलंच नाही तर थेट हातात हातकडी बांधून त्याच भागातून त्याची धिंड काढण्यात आली। पोलिसांवर हात उचलला तर काय परिणाम होतो हे पोलिसांनी यातून दाखवून दिलंय। तोंडाला काळं कापड बांधून आरोपीला गुडघ्यावर चालायला पोलिसांनी भाग पाडलं। पोलिसांवर हात उचलला तर अशीच अवस्था करण्यात येईल हे सुद्धा यावेळी पोलिसांनी दाखवून दिलेलं आहे।